नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी मटन खिमाची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी सगळ्यांनाच आवडतो असा मटन खिमा पावासोबत खायला अप्रतिम लागतो। तो कसा बनवायचा याची रेसिपी आज घेऊन आलेली आहे। चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती। इथे आपण 300 ग्रॅम होईल एवढा मटन खिमा घेतलेला आहे। मटन खिमा हा पायाकडचा किंवा छातीकडच्या भागातला घ्यावा, तो खायला अतिशय छान लागतो। त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, आलं लसूणची पेस्ट आहे, खडा मसाला आहे। इथे आपण एक मोठी वेलची घेतलेली आहे, मसाला वेलची। त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, त्यानंतर 3-4 मिरी आणि 2-3 लवंगा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आहे, अख्खा 1 लिंबू होईल एवढा रस काढून घेतलेला आहे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि मीठ। अजूनही श्वेताज किचनला सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या सर्व छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। इथे आपण 300 ग्रॅम होईल एवढा मटन खिमा घेतलेला आहे। मटन खिमा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाते। स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। त्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा चमचा हळद घालते आहे, तसेच 1 चमचा होईल एवढं लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा होईल एवढा आलं लसूणची पेस्ट, तसेच लिंबाचा रस। मी इथे 3 चमचे लिंबाचा रस लावते आहे। लिंबाचा रस तसं म्हटलं तर टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला थोडंसं मटन खिमा आंबट आवडत असेल तुम्ही लिंबाचा रस लावा। जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही दह्याचाही वापर करू शकता। जर तुम्हाला दही आणि लिंबू दोन्हीही लावायचं नसेल तर तुम्ही जेव्हा खिमा बनवता तेव्हा त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरीही ॲड करू शकता। लिंबाचा रस घातल्यावरती आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत। सर्व मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे खिम्याला। आपण मॅरिनेशन करतानाच त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालून घेणार आहोत। यामुळे कोथिंबीरचा छान असा फ्रेग्रन्स या मॅरिनेशन मध्ये उतरतो। कोथिंबीर टाकल्यावरती पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा होईल एवढं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे। आता यावरती झाकण देऊन 15 ते 20 मिनिटांसाठी आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत। आणि इथे आपली 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मटणाला छान पाणी सुटलंय। एकदम परफेक्ट असं मॅरिनेशन झालेलं आहे। आता फोडणीची तयारी करूयात। इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेत। त्यामध्ये 3-4 मिरी, 2 लवंगा, तसेच 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 मसाला वेलची घालून घेतलेली आहे। खडा मसाला छान परतून झाला की त्यावरती आपण 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा होईल एवढी आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट ही छान परतून घ्यायची आहे। इथे आपला कांदा छान मऊ लुसलुशीत असा परतून झालेला आहे। आता जर तुम्हाला इथे टोमॅटो प्युरी ॲड करायची असेल, जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो प्युरीही इथे ॲड करू शकता। मी इथे टोमॅटो प्युरीचा वापर केलेला नाही आहे, कारण की आपण मॅरिनेशन करताना लिंबू घातलं होतं, त्यामुळे आपण इथे फक्त कांदाच परतून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा होईल एवढी हळद घातलेली आहे, 2 चमचे होईल एवढं लाल तिखट। इथे मिक्स मसाल्याचा उपयोग केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। मी गरम मसाला फोडणीतच घालते। जर तुम्हाला फोडणीत घालायचा नसेल तर तुम्ही रेसिपी झाल्यानंतरही म्हणजे मटन खिमा शिजल्यानंतरही वरून घालू शकता। सर्व मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेला मटन खिमा होता तो घालून घेणार आहोत। मटन खिमा घातल्यावरती मसाल्यावरती छान परतून घ्यायचा आहे।
मटण खिमा छान परतून झाला की त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे खिमा लवकर शिजतो। शक्यतो थंड पाण्याचा उपयोग करू नये, कारण की थंड पाणी घातलं की आपली जी कुकिंगची प्रोसेस असते ती स्टॉप होऊन जाते। जर तुम्हाला गरम पाणी ॲड करायचं नसेल तर तुम्ही वाफेवरही पाणी ठेवू शकता आणि थोडं थोडं करून ॲड करू शकता। खिम्यामध्ये पाणी घालून झालं की आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण देऊन हा खिमा शिजवून घेणार आहोत। मध्यम आचेवरती शिजवायचा आहे। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपला मटण खिमा बऱ्यापैकी शिजलेला आहे। बऱ्याच ठिकाणी मटण खिम्यामध्ये हिरव्या मटारचा वापर केला जातो। जर तुम्हाला हिरवी मटार आवडत असेल तर तुम्ही ती आता ॲड करू शकता। 1 वाटी होईल एवढी हिरवी मटार यामध्ये आता घालू शकता। मटार घातल्यानंतर पुन्हा एकदा झाकण देऊन 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। मटार शिजता शिजता आपला बाकीचा खिमाही शिजतो। तसेच चवीपुरता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। आपण मॅरिनेट करतानाही खिम्याला मीठ लावलेलं होतं, त्यामुळे मी आता थोडंसंच मीठ घालते आहे। मीठ घातल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत। कोथिंबीर घातल्यामुळे तिचा स्वाद हा मटण खिम्यामध्ये लवकर उतरेल। आता पुन्हा एकदा झाकण देऊन 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हा खिमा शिजवून घेणार आहोत। इथे आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपला परफेक्ट असा मटण खिमाही शिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपला परफेक्ट असा मटण खिमा पावासोबत खायला तयार झालेला आहे। तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकता, एकदम परफेक्ट बुर्जीसारखं झालेलं आहे। लिंब घातल्यामुळे त्या लिंबाचा आंबट चटकदार असा स्वाद येतो त्या मटण खिम्याला आणि कांद्यासोबत हा मटण खिमा सर्व करा। पावासोबत खायला परफेक्ट असा मटण खिमा रेडी झालेला आहे। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन श्वेताज किचनच्या लोगोवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या छान छान नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील।